श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी आपला आवाज। शेतकऱ्यांची ट्रॅक्टर फसवणूक उघडकीस, 2 आरोपी अटकेत, 9 ट्रॅक्टर आणि 2 मोटरसायकली जप्त। श्रीरामपूर पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात बहालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे तालुका पारनेर आणि अभिजित सुनील भांडवलकर राहणार सिव्हिल हाडको अहिल्यानगर या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 9 ट्रॅक्टर आणि 2 मोटारसायकली एकूण 71.70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून ट्रॅक्टर फायनान्स करून देतो, पहिलं डाऊन पेमेंट आम्ही भरतो आणि 6 महिन्यांसाठी ट्रॅक्टर आमच्याकडे ठेव, मोबदला मिळेल असे सांगून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेतली। त्यानंतर त्यांनी फायनान्सद्वारे ट्रॅक्टर काढून घेतला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करून ट्रॅक्टर स्वतःकडे ठेवला। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी छापे मारून आरोपींना ताब्यात घेण्यात आले। शिर्डी, श्रीगोंदा, जुन्नर, सिन्नर आणि अहिल्यानगर येथे कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपींनी कबुली दिली असून त्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, सचिन धनाड, संदीप दरंदले, राजेंद्र बिरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे, दत्तात्रय मेंगाळ तसेच पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, राहुल सारवंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, सागर काळे, संदीप उदावंत, किरण शिंदे, अरुण पवार आणि मयूर तोडमल यांनी तपास केला। पोलिसांच्या या तत्पर आणि समन्वयित कारवाईमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक उघडकीस आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। याविषयी श्रीराम एक्सप्रेस न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा। आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला 29 ऑक्टोबर 2025 रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक ट्रॅक्टर, त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे। त्यानंतर तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार, EMI आम्ही भरणार, त्या बदल्यात तुला महिन्याला 30,000 रुपये, 35,000 रुपये, 40,000 रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे। या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता। याचा तपास करत असताना यातील जे काही हे फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली। ती नावं भालचंद्र अशोक साळवी, हा पारनेर येथील आरोपी आहे, आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर, हा देखील अहिल्यानगर येथील आहे। हे दोघे परस्पर संगनमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला यामध्ये मग फायनान्सकडील नोटिसा आल्या। त्यांचे लोक या शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच झाले। यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत 9 ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेले आहेत। त्यामध्ये काही दौंड, संभाजीनगर, सिन्नर, त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून हे 9 ट्रॅक्टर आणि 2 दुचाकी आपण जप्त केलेले आहेत। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहेत। या दोघेही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांनी या प्रकारे असे आणखी किती ट्रॅक्टरांचा असा अपहार केलेला आहे, आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं हे कशा पद्धतीने मिळवायचे, या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राजूर प्रभारी अधिकारी करत आहेत।